शेतकरी बंधूंनो नमस्कार. डाळिंबाच्या बहाराच्या व्यवस्थापनामध्ये बघत असताना मोस्टली महत्वाची जी फुलोर अवस्था असते आणि फुलोर अवस्था नंतर जी फळ सेटिंग अवस्था किंवा फळधारणा अवस्था असते ती फळधारणा अवस्था ते अगदी आपली हार्वेस्टिंग किंवा काढणी अवस्थेपर्यंत कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी पाळल्या पाहिजे. त्याचबरोबर कोणकोणत्या विद्राव्य खतांचा वापर साधारण सुरुवातीच्या स्टेजला कोणता दिला पाहिजे, मधल्या स्टेजला कोणता दिला पाहिजे आणि साधारण शेवटच्या स्टेजला म्हणजे पक्वतेच्या स्टेजला विद्राव्य खतांचा डोस कोणता दिला पाहिजे. आणि मोस्टली डाळिंब पिकावरती ह्या वातावरणामध्ये पावसाळी किंवा आभाळी वातावरणामध्ये जास्त प्रमाणात तेलकट सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. त्याचं नियंत्रण करायचं असेल तर कोणते इफेक्टिव्ह स्प्रे त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर फळकूज, पाकळी कूज किंवा वेगवेगळ्या किडींचा रोगांचा प्रादुर्भाव होत असतो तर त्याच्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या पाहिजे ह्या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तसं बघायला गेलं डाळिंब पिकामध्ये मोस्टली आपण 3 बहार धरत असतो. मग ते मृग असेल, हस्त असेल किंवा आंबे बहार असेल. पण सध्या चालूला ज्या शेतकरी बांधवांनी डाळिंबाचा बहार धरला असेल आणि त्यांचे डाळिंब साधारण कळी सेट आणि ते साधारण फळधारणा अवस्थापासून ते शेवटच्या स्टेज पर्यंत कोणत्या गोष्टी या वातावरणामध्ये या हंगामामध्ये त्या शेतकरी बांधवांनी पाळणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मोस्टली जेव्हा आपण त्या खतांचं किंवा त्या झाडांचं आपण पोषण द्रव्याची क्षमता भरून काढण्यासाठी जी आपण वेगवेगळ्या ग्रेडची वेगवेगळी विद्राव्य खतं देत असतो आणि ती विद्राव्य खतं कोणकोणत्या स्टेजला त्या झाडाला त्या वनस्पतीला देणं गरजेचं असते. मोस्टली पाहायला गेलं जेव्हा सुरुवातीचा जो टप्पा असतो आपला डाळिंबाचा मग तो कोणता टप्पा फळ सेटिंग ते साईज अवस्था म्हणजे साधारण 45 ते 70 दिवसाचा जो टप्पा असतो. फुलं आल्यानंतर जी फळधारणा ते साधारण फळ साईज वाढीची जी अवस्था असते त्या स्टेजमध्ये म्हणजे 75 ते 70 दिवसामध्ये आपल्याला कोणती विद्राव्य खतं असतील किंवा कोणती सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा दुय्यम अन्नद्रव्य आहेत ते आपल्याला त्या झाडाला देणं गरजेचं आहे. त्याच्यामधलं जे 1261 आहे ते साधारण 4 ते 5 किलो आठवड्यातून आपल्याला दोनदा द्यायचं आहे. त्याच्यानंतर 13-40-13 ह्या स्टेजमध्ये साधारण 5 किलो इतकं आपल्याला 13-40-13 हे त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे सेकंडरी आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याच्यामधलं सेकंडरी मधलं कॅल्शियम नायट्रेट 10 किलो आणि बोरॉन आहे ते 1 किलो हे दोन्ही कॅल्शियम नायट्रेट स्वतंत्र द्यायचं आहे आणि बोरॉन आहे ते 1 किलो स्वतंत्र द्यायचं आहे. हे एकूणच अन्नद्रव्य आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून विद्राव्य खत आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर मुळातच ही विद्राव्य खतं देत असताना ह्याचा उद्देश आपल्याला पिकावरती काय आहे, एक महत्वाचं फळाचं सेटिंग आहे ते चांगलं पक्क होण्यासाठी किंवा जे फ्रूट ड्रॉपआउट किंवा फळगळ समस्या असते ते ठिकाणी थांबवण्यासाठी एकूणच पेशींची संख्या पेशींचं डिव्हिजन त्या ठिकाणी वाढवण्यासाठी आपल्याला पहिलं जे साधारण 45 ते 70 दिवसाचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये या विद्राव्य खतांचा आणि कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आता महत्वाचा जो दुसरा टप्पा आहे तो साधारण 70 ते 120 दिवसाचा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये मोस्टली आपल्याला फळांची साईज आणि वजन वाढवायचं आहे. त्या टप्प्यामध्ये कोणती विद्राव्य खतं किंवा आपल्याला अन्नद्रव्य त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्या स्टेजमध्ये 05234 5 किलो प्रति आठवडा आपल्याला द्यायचा आहे. साधारण 70 ते 120 दिवसामध्ये प्रति आठवड्याला आपल्याला 05234 जे आहे ज्याच्यामध्ये सुरत 52% आणि पालाश 34% आहे ते आपल्याला 5 किलो प्रति आठवड्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर 13-045 जे आहे ते साधारण आपल्याला 5 किलो ते सुद्धा प्रति आठवड्याला द्यायचं आहे. जेव्हा आपण प्लॉटला पाणी देत असतो त्या पाण्याबरोबर सुरुवातीचे 10 मिनिट पाणी दिल्यानंतर शक्यतो आपण विद्राव्य खताचा वापर त्या ठिकाणी केला तर आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट चांगला दिसून येणार आहे. त्याचबरोबर जे सेकंडरी मधलं मॅग्नेशियम सल्फेट आहे ते 5 किलो प्लस मायक्रोन्युट्रियन्स जे 2 किलो हे सुद्धा ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आणि ही एकूणच मात्रा विद्राव्य खताची आपल्याला 70 ते 120 दिवस म्हणजे साधारण फळांची साईज आणि वजन वाढवण्याच्या कालावधीमध्ये आपल्याला द्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा दिसून येणार आहे तर जी फळांची फुगवण आहे ते चांगली फास्ट किंवा जलद आपल्याला दिसून येणार आहे. एकूणच पुढे भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या रोगांसाठी प्रतिकारक क्षमता त्या झाडामध्ये येणार आहे जेणेकरून त्या पोषण द्रव्याची क्षमता त्या झाडामध्ये चांगल्या पद्धतीने मेंटेन झाल्यामुळे आपल्याला त्याच्यामुळे पुढे भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या रोगांचं नियंत्रण त्या ठिकाणी करता येणार आहे. त्याच्यानंतरचा जो महत्वाचा तिसरा टप्पा आहे तो साधारण 120 ते 150 प्लस दिवसाचा आहे म्हणजे साधारण आपला प्लॉट आहे तो साधारण आपले 4 महिने किंवा 5-6 महिन्यापर्यंतचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये साधारण आपल्याला त्या टप्प्यामध्ये कोणती विद्राव्य खतं वापरायचं जेणेकरून आपल्याला त्या फळांचा रंग असेल, फळांना चमक असेल किंवा फळामध्ये चांगल्या पद्धतीने साखर भरण्याचा कालावधी असेल तो चांगल्या पद्धतीने मेंटेन होण्यासाठी महत्वाचं जे विद्राव्य खत आहे ज्याला आपण 0050 असं म्हणत असतो ते साधारण 5 ते 8 किलो प्रति आठवडा आपल्याला काय करायचं आहे ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे. आणि त्याचबरोबर 05234 आहे ते 3 किलो आपल्याला त्या स्टेजमध्ये द्यायचं जेणेकरून फळाला चांगल्या पद्धतीने आकर्षक कलर असेल, रंग असेल, फळांचं वजन असेल आणि एकूणच त्या फळामधली गोडी किंवा फळांमधले असणारं
साखरेचं प्रमाण त्या ठिकाणी वाढणार आहे. तर ह्या गोष्टी एकूणच आपल्याला 3 टप्प्यामध्ये ह्या विद्राव्य खतं किंवा दुय्यम अन्नद्रव्य किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचा वापर आपल्याला प्रत्येक स्टेजनुसार त्या ठिकाणी करायचा आहे आणि एकूणच उद्देश किंवा आपल्याला फायदे त्या ठिकाणी दिसून येतात. आता मुळातच हे विद्राव्य खतं देत असताना एक महत्वाची गोष्ट आहे की ती गोष्ट प्रत्येक शेतकरी बांधवांनी पाळणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट हे असणारं दुय्यम अन्नद्रव्य आणि फॉस्फेटयुक्त खते म्हणजे तुमचं लिक्विड मधलं 12 XI 0 हे शक्यतो मिक्स करून देऊ नये. का तर एकूण मिक्स करून दिल्यानंतर आपल्याला काय होणार आहे त्याचे भविष्यामध्ये फायदे कमी आणि तोटे जास्त होणार आहे. त्याच्यामुळे ही काळजी प्रत्येक शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे. आता मोस्टली ह्या सीझन मध्ये आपल्याला डाळिंब पिकावरती तेल्या, ज्याला आपण ऑइली स्पॉट किंवा बॅक्टेरियल ब्लाइट असं म्हणत असतो, ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असतो आणि ह्या रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर सुरुवातीच्या स्टेजला शक्यतो तज्ञांच्या शिफारशीनुसार आपल्याला बोर्डो मिश्रण जे आहे ते 0.05% जास्त तीव्रतेचा बोर्डो मिश्रणाचा हाप आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा नाही. 0.05% तीव्रतेचं बोर्डो मिश्रण त्याच्यामध्ये 1 किलो मोरचूद आणि 1 किलो चुना आहे ते 2000 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला पाणी गरजेचं आहे त्याच्याप्रमाणे त्या पाण्याचं प्रमाण आणि वरील दिलेल्या औषधाचं किंवा घटकाचं प्रमाण तुम्ही त्याच्यामध्ये ऍडजस्ट करू शकता. त्याच्यानंतर जी बॅक्टेरिया नाशक फवारणी किंवा मोस्टली तेलासाठी चांगल्या पद्धतीने रिझल्ट येण्यासाठी आपल्याला जे स्ट्रेप्टोसायक्लिन आहे किंवा त्याला पॅरलल किंवा ऑर म्हणून आपण त्या ठिकाणी 2-ब्रोमो 2-नायट्रो प्रोपेन किंवा 1,3-ट्रावेल त्यालाच आपण इंग्लिशमध्ये बॅक्टेरिसाइड असं म्हणत असतो किंवा ब्रोमोपॉल असं सुद्धा म्हणत असतो. त्याचं साधारण 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर कॉपर ऑक्सिक्लोराइड जे की 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन एकूणच आपल्याला त्याचा इफेक्टिव्ह स्प्रे आपल्याला तेल्या या रोगासाठी नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी घेऊ शकतो. किंवा कॅसोगोमायसिन आहे ते 2 मिली प्रति लिटर पाणी हे सुद्धा इफेक्टिव्ह औषध आपल्याला त्या ठिकाणी राहू शकतं आणि एकूणच आपल्याला डाळिंबावरती येणाऱ्या तेल्या या रोगाचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. आता जेव्हा जैविक पद्धतीने किंवा आपल्याला नॅचरली जर तेल्या या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती येऊच नाही म्हणून प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय करू शकतो? शक्यतो बागेमध्ये हवा आहे ती खेळती राहिली पाहिजे जेणेकरून जी गळलेली किंवा फळावरती वगैरे स्पॉट असलेले जे असतील तर ते शक्यतो काय करायचंय कलेक्ट करायचं आणि ते आपल्याला प्लॉटच्या बाहेर नेऊन काय करायचंय डिस्ट्रॉय करायचं. ही काळजी शक्यतो प्रत्येक शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आता जेव्हा आपल्याला फवारणी किंवा फवारणीचं शेड्यूल बनवत असतो आणि मोस्टली प्रत्येक स्टेजमध्ये किंवा प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या किडींचा रोगांचा प्रादुर्भाव होत असतो आणि त्याच्यामधला पहिला जो टप्पा आहे ते साधारण आपलं फळ सेटिंग अवस्था ते साधारण लिंबू कलरचं किंवा लिंबू आकाराचं फळ जे असतं ते साधारण दिवस आहे तो 45 ते 70 दिवसाच्या कालावधीमध्ये जेव्हा आपली फळ धारणा किंवा सेटिंग अवस्था ते लिंबू आकारची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये मोस्टली आपल्या झाडावरती किंवा फळावरती आपल्याला किडी आणि बुरशींचा प्रादुर्भाव होत असतो. मग त्याच्यामध्ये किडीमध्ये पाहायला गेलं असेल तर थ्रिप्स असेल, कोळी असेल. तर या थ्रिप्स आणि कोळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये जे भेटतं फेनप्रोप्रोसिन जे 10% EC आहे जे साधारण 2 मिली प्रति लिटर किंवा स्पायरोमेसिफिन 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी भेटू शकतो. आणि त्याचबरोबर साधारण फळ फुगवणीसाठी फळांची साईज होण्यासाठी त्या स्टेजमध्ये आपल्याला एक स्प्रे आहे जिब्रेलिक ऍसिड आहे जे 1 ग्रॅम आणि 6BA जे आहे 0.5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यासाठी आणि त्याच्याबरोबर कॅल्शियम किंवा बोरॉनची फवारणी घ्यायचं आहे. ती एकूणच आपल्याला त्या साधारण 45 ते 70 दिवसाच्या कालावधीमध्ये जे फळ सेटिंग अवस्था ते फळ लिंबू आकाराची जी अवस्था असते त्या स्टेजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी चांगला रिझल्ट येऊन जातो. त्याच्यानंतर टप्पा दुसरा जो मगाशी बघितल्याप्रमाणे 70 ते 120 दिवसाचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये साधारण हा जो टप्पा आहे तो फळवाढीचा किंवा फळ साईज होण्याचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला ह्या वातावरणामध्ये ह्या हंगामामध्ये जास्त प्रमाणात फ्रूट स्पॉट असेल किंवा फळकूज सारखी समस्या असेल ह्या रोगांचा प्रादुर्भाव मोस्टली आपल्याला डाळिंब पिकावरती होत असतो. तेव्हा टेबिकोनॅझॉल किंवा ट्रायफोलोस्ट्रिविन किंवा ज्याला मार्केटमध्ये आपण नेटिव्हो म्हणत असतो ते नेटिव्हो साधारण 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये त्याच्याबरोबर स्कोअर जे आहे ते साधारण 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये हे औषध त्या ठिकाणी इफेक्टिव्हली स्प्रे करून आपण चांगल्या पद्धतीने फळकूज किंवा आपल्याला फ्रूट स्पॉट सारखी समस्या जे अल्टरनेरिया असेल सर्कस्पोरा असेल अशा स्पॉटचा आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर मोस्टली ह्या स्टेजमध्ये 70 ते 120 दिवसामध्ये फळमाशीचा
आपल्याला प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो किंवा वेगवेगळ्या किडींचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्यामध्ये इमामॅक्टिन बेन्झाईट आहे ते 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. आणि फळमाशीचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण करायचं असेल तर फेरोमेन ट्रॅप्स किंवा आपण त्याला कामगंध सापळे म्हणत असतो ते प्लॉटवरती आपण त्या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीने सेटअप केले तर जेणेकरून ती फळमाशी त्या ठिकाणी आकर्षित होऊन एकूणच आपल्याला त्या फळमाशीचं नियंत्रण कामगंध सापळेच्या माध्यमातून करू शकतो. त्याच्यानंतर जो महत्वाचा तिसरा टप्पा आहे तो साधारण 120 ते 150 दिवसाचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये फळांना रंग आणि फळांना चांगल्या पद्धतीची चमक किंवा शायनिंग आणण्याचा जो टप्पा आहे त्या स्टेजमध्ये कोणती फवारणी घेणं गरजेचं आहे जे 0050 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी त्याच्याबरोबर मायक्रो न्यूट्रिएंट्स आहे ते साधारण 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्याची फवारणी त्या ठिकाणी करायचं आणि आपल्याला एकूणच फळांची रंग आणि चमक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. त्याचबरोबर त्या स्टेजमध्ये फळ तडकणे किंवा फ्रूट क्रॅकिंग सारखी समस्या होऊ शकते आणि मुळातच डाळिंबामध्ये ही समस्या आपल्याला बोरॉनच्या कमतरतेमुळे होत असते. त्याच्यामुळे एक बोरॉनचा हात आहे तो आपल्याला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. साधारण बोरॉन आहे ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि त्याच्याबरोबर सिलिकॉन बेस्ड जे स्टिकर आहे ते शक्यतो स्टिकरचा वापर का करायचा सध्याचं असणाऱ्या पावसाळी वातावरणामध्ये ही इफेक्टिव्ह स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी फायद्याचा होऊ शकतो. त्याच्यानंतर जो महत्वाचा जो चौथा टप्पा आहे तो चौथा टप्पा म्हणजे फळांची साईज आणि सगळ्यात महत्वाची फळांची गुणवत्ता वाढीसाठी आपल्याला त्या टप्प्यामध्ये काय करायचं शक्यतो आपल्याला जे सुरुवातीला फळधारणा होत असते किंवा आपल्याला फुलधारणा किंवा शक्यतो फळ सेटिंग झाल्यानंतर जी फळांची विळवणी आहे ते त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. फळांची विळवणी का करणं गरजेचं आहे एकूणच झाडांची जी आपल्याला साईज असेल झाडाचं वयोमान असेल झाडाचा आकारमान असेल त्याच्यानुसार त्या झाडाच्या ताकदीप्रमाणे त्या झाडावरती फळं ठेवली तर एकूणच त्या झाडांची फळांची साईज आपल्याला चांगल्या पद्धतीने मेंटेन होणार आहे. जर झाडाच्या आवाक्यापेक्षा जास्त फळं ठेवली तर एकूणच त्या फळांची साईज त्या ठिकाणी होणार नाही आणि झाड आहे ते आपल्याला त्या ठिकाणी वीक होऊ शकते. त्याच्यामुळे फळांची विरळणी आहे त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं डाळिंब हे असताना मुळातच पाण्याच्या व्यवस्थापनाबाबतीत चांगल्या पद्धतीने जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर डाळिंब पीक हे आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन देऊ शकतं. त्याच्यामुळे शक्यतो पाण्याचं व्यवस्थापन करत असताना पाणी देत असताना अचानक ते थांबवू नये किंवा जास्त वेळ एकदाच पाणी देऊ नये. जे दिलेल्या शेड्यूल प्रमाणे दिलेल्या टप्प्यानुसार दिलेल्या स्टेजनुसारच पाणी आणि एकूणच वातावरणाचा अंदाज घेऊन त्याच्यानुसार पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि सेंद्रिय आच्छादनामध्ये आपण एकतर ऊसाचा पाला असेल किंवा मुळाजवळ जी झाडाची मुळं आहेत त्याच्या जवळ शक्यतो ओलावा चांगल्या पद्धतीने राहील अशी काळजी प्रत्येक शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि एकूणच मगाशी बघितल्याप्रमाणे डाळिंबावरती वेगवेगळ्या किडींचा रोगांचा प्रादुर्भाव होत असतो ह्या वातावरणामध्ये. मोस्टली हे वातावरण किडींच्या आणि रोगांच्या प्रादुर्भाव होण्यासाठी सुटेबल किंवा उपयुक्त राहत असतं. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी हे जे महत्वाचे 3 ते 4 टप्पे दिलेत त्याच्यामध्ये विद्राव्य खतांचे व्यवस्थापन किडे रोगांचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या बागा चांगल्या पद्धतीने मेंटेन करता येऊ शकतात. तर एकूणच सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब इन्स्टा आणि फेसबुकला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.